नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एमपीएससी सुधारित उत्तरपत्रिका नियम 2026. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेमध्ये काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत आणि हे बदल 1 मार्च 2026 नंतर आयोजित होणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी लागू होणार आहेत. आणि हे जे बदल असणार आहेत ते नीट समजून घ्या, कारण की यामध्ये बरेचसे बदल असे आहेत की ते आपल्याला परीक्षेमध्ये फार महत्वपूर्ण असतील. बैठक क्रमांक हा अल्फा आणि न्यूमेरिक या दोन याच्यामध्ये असायचा, परंतु नवीन नियमाप्रमाणे आता फक्त आपल्याला 7 अंकी अल्फा न्यूमेरिक नंबर टाकायचा नाहीये, तर फक्त न्यूमेरिक बेसिस नंबर टाकायचा आहे. 5व्या पर्यायाचा समावेश केलेला. आतापर्यंत आपल्या उत्तर तालिकेमध्ये किती असायचे? 4 ऑप्शन्स असायचे, तर 5वा पर्यायही त्यांनी समाविष्ट केलेला आहे. 5व्या पर्यायाचा उपयोग काय आहे तो आपण बघू. जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यायचे नसेल, म्हणजे आपल्याला प्रश्न सोडायचा आहे, तर त्या प्रश्नाचं 5वं वर्तुळ आपल्याला छायांकित करणं अनिवार्य आहे, आपल्याला करणं गरजेचं आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 5 पैकी कोणताही एक पर्याय निवडणे बंधनकारक आहे. म्हणजे आपल्याकडे जेवढे क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरचे 1 to 5 मधलं कुठलं तरी सर्कल हे आपलं राऊंड झालेलंच पाहिजे, भरलेलंच पाहिजे. निगेटिव्ह मार्किंग खालील प्रकरणामध्ये निगेटिव्ह मार्किंग असेल आणि ते 0.25 किंवा 25% किंवा 1/4 ऋण हे वजा केले जातील. जर तुम्ही 5 पैकी एकही पर्याय निवडला नाही, म्हणजे आता जे 5 पर्याय दिलेले आहेत तुमच्याकडे त्याच्यापैकी एक तरी निवडायचं. 1 ते 4 जे असतील ते तुमचं उत्तर असेल, पण एखादा प्रश्न जर तुम्हाला सोडवायचा नसेल तर ते असेल तुमचं 5वा पर्याय. म्हणजे एक कुठला तरी सर्कल तुम्हाला फिल करायचा आहे. तो जर नाही केला तर तुम्हाला 1/4 किंवा 0.25% जे असतील ते मार्क्स त्या प्रश्नाचे जातील. त्याच्यामुळे एक कुठला तरी आपल्याला सर्कल भरायचा आहे. एकापेक्षा जास्त जर वर्तुळे आपण रंगवली तरी सुद्धा आपल्याला निगेटिव्ह मार्किंगला सामोरं जावं लागेल. उत्तरात खाडाखोड किंवा दुरुस्ती केली तरी देखील आपल्याला निगेटिव्ह मार्किंगला सामोरं जावं लागेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी नेहमीप्रमाणे गुण वजा केले जातील. आता समजा आपण 1 ते 4 पैकी एखादं उत्तर दिलेलं आहे आणि ते चुकीचं आहे, तर मग जो काही निगेटिव्ह गुण असतील ते आपल्याला त्या प्रश्नासाठी मिळतीलच. महत्वाची गोष्ट म्हणजे एका गुणाची बेरीज अपूर्णांकात असली तरी ती अपूर्णांकातच राहील. आता पूर्णांकामध्ये करणार नाही. जे काही अपूर्णांकामध्ये येणार तेच पकडलं जाणार आहे. उत्तरपत्रिका अवैध ठरण्याची, आता हे फार महत्वाचं आहे की ज्यामुळे तुम्ही परीक्षेच्या प्रक्रियेतून बाहेर निघू शकता. तुमची उत्तरपत्रिका तपासली जाणार नाही किंवा अवैध ठरेल. कुठली कुठली कारणं आहेत? तर भाग 2 मध्ये उत्तरपत्रिकेच्या ठिकाणी स्वाक्षरी केलेली नसेल तर, काळ्या शाईचा बॉल पॉइंट पेन वापरला नसेल तर, जर तुम्ही दुसऱ्या प्रकारचा पेन वापरत असेल तर तो ग्राह्य नाही, म्हणून ब्लॅक पेनच वापरणं गरजेचे आहे. उत्तरपत्रिका असंबद्ध अप्रस्तुत लेखन चिन्हे काढली असेल तर, उत्तरपत्रिकेवर काही लिहिलेलं असेल तरी देखील आपली उत्तरपत्रिका बाद होईल. आपण परीक्षेतून किंवा परीक्षेच्या प्रक्रियेतून बाहेर निघाल, आपली सगळी मेहनत वाया जाईल. या गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या. उत्तरपत्रिकेमध्ये जो QR कोड असतो त्याच्याशी काही छेडछाड केलेली असेल किंवा मजकूर खराब केला असेल तर त्या बाबतीत. प्रश्नपत्रिकेचा क्रमांक उत्तरपत्रिकेमध्ये नमूद नाही केला तर देखील आपण या प्रक्रियेतून बाहेर जाऊ शकता. महत्वाची सूचना, 2 प्रतीमध्ये असणारी उत्तरपत्रिका मूळ प्रत आयोगाला जमा करायची, तर दुय्यम प्रती कोणाला जमा करायची? स्वतःकडे घेऊन घरी जायचं. ही कशासाठी? नंतर येणारे आन्सर की त्याच्याशी आपण टॅली करू शकता. मित्रांनो, हे लक्षात घ्या, नवीन बदलांचा सराव आतापासून करा, जेणेकरून मुख्य परीक्षेच्या वेळी तुमची कोणतीही चूक होणार नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल. परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि एक चूक देखील आपल्याला महागात पडू शकते. आपण या प्रक्रियेतून बाहेर निघू शकता, म्हणून याचा सराव व्यवस्थित करा. ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि exambabu.in या वेबसाईटवर मॉक टेस्ट जरूर सॉल्व्ह करा, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल, परीक्षेत होणाऱ्या संभाव्य चुका टाळता येतील आणि पुढे आपल्याला या गोष्टीचा नेहमीच फायदा होईल आणि आपल्या सक्सेसचे चान्सेस वाढतील. धन्यवाद.